हे युद्धबिद्ध राहू द्यावं आता, आपण मराठीमध्ये धमाल करूया. परवा ना आम्ही घर आवरत होतो. आम्ही म्हणजे आम्हीतला जो मी आहे ना, तो कुठल्याही कामाची सुरुवात विचार आणि विश्रांती या दोन गोष्टीने करतो. त्यावेळी मला अंमळ पहुडलो होतो. तेवढ्या बायको आली. मी एकदम खडबडून शेपटीवर पाय दिलेल्या मांजरासारखा जागा झालो. काय झालं काय झालं? तिली तू काय घाबरू नकोस, मी आजपासून खूप चांगली वागणार आहे. म्हटलं हे काय काढलंस आता अचानक नवीन? तिली नाही रे, मी या जन्मात चांगली वागले ना तर मला पुढच्या जन्मात देव चांगला नवरा देईल. म्हटलं पण मला तूच हवेस, मी नाही चांगला वागणार. ते बोलले अरे तू लहानपणी ज्या दिवशी चालायला लागलास ना त्या दिवसापासून तो जो मार्ग पकडला आहेस त्याच्यावर तू चालत राहिलास तर तुला वाईट वागायला वेगळं काही करायला नको. म्हटलं नाही मी चांगला आहे. त्याला फेकू नकोस हा. म्हटलं फेकायला मी काय आता व्हिडिओ बनवतोय का? अगं जगातले लाखो लोक मला चांगलं म्हणतात, विचार कोणाला आहे. त्याला ठीक आहे 5 नावं सांग. म्हटलं आता 5 नावं कुठून आणणार अचानक? आणि हल्ली जगातल्या लोकांना काही चांगल्या वाईटाचं भान नसतं ग. तू काय काय कमेंट्स बघ व्हिडिओवरच्या. तू असं कर, तू माझ्या आईला फोन लाव ताबडतोब. आणि हे बघ, मी नुसताच चांगला नव्हतो, मी जगातला सर्वात चांगला मनुष्य होतो. ती म्हणाली कुठल्या जमान्यात? म्हटलं जमान्या वगैरे नाही चलेगा, हिंदीने बोलणे का. जन्मात, गेल्या जन्मात मी जगातला सर्वात चांगला मनुष्य होतो, म्हणून तर या जन्मात देवाने मला तू दिलीस. त्याच्यानंतर ना 48 तास शांतता होती. हम है मिसाल अब्र, मगर इस हवा से हम डर कर सिमट ही जाएंगे, ऐसे भी हम नहीं. हा किस्सा ना ॲक्च्युली माझ्या एका मित्राच्या आयुष्यात घडला. तो बायकोला टरकतो. तो म्हणाला ही गोष्ट तू तुझी म्हणून सांग. पण म्हटलं श्रीनिवास, या गोष्टीतला नवरा एवढा तल्लख, हजरजबाबी आणि गोड आहे ना की मित्र वगैरे नाही वाटणार आहे लोकांना, रवी गोडसेच वाटणार.